आज आपण बेरीज व वजाबाकीच्या मिश्र उदाहरणांचा अभ्यास करूया. राधा काकूंकडे 7,750 रुपये होते. त्यांनी आश्रमातील मुलांसाठी 2,500 रुपयांचे कपडे, 2,225 रुपयांचे धान्य खरेदी केले व राहिलेली रक्कम आश्रमाला दान केली. तर त्यांनी किती रक्कम दान केली? हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण प्रथम दिलेली माहिती अभ्यासूया. एकूण रुपये 7,750, 2,500 रुपयांचे कपडे व 2,225 रुपयांचे त्यांनी धान्य खरेदी केले. त्यानंतर या उदाहरणात काय काढायचे आहे? तर किती रक्कम दान केली ती आपल्याला या उदाहरणात काढायची आहे. मग त्यासाठी आपण प्रथम कोणती क्रिया करू? तर राधा काकूंनी केलेला एकूण खर्च काढण्यासाठी आपण कपडे व धान्य यावरील खर्चाची बेरीज करून एकूण खर्च काढूया. मग एकूण खर्च काढल्यानंतर कोणती क्रिया करणार? तर राधा काकूंजवळ जे एकूण रुपये होते त्या एकूण रुपयातून त्यांनी एकूण केलेला खर्च आपण वजा करणार, तेव्हा आपल्याला उरलेली दानाची रक्कम मिळणार. आता प्रथम आपण एकूण खर्च काढूया. 2,500 रुपयांचे कपडे अधिक 2,225 रुपयांचे धान्य यांची बेरीज केली असता 4,725 रुपये हा एकूण खर्च मिळाला. आता उरलेली दानाची रक्कम काढण्यासाठी आपण एकूण रकमेतून एकूण खर्च वजा करूया. एकूण रुपये होते 7,750 वजा एकूण खर्च 4,725 यांची वजाबाकी येते 3,025. एवढी रक्कम राधा काकूंनी दान केलेली आहे. म्हणून राधा काकूंनी 3,025 रुपये आश्रमाला दान केले.